पिढ्यांचे नाते फुले नव्या जगाशी बंध. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. सुवर्ण नाते मनात गाठे आपुलकीचा गंध. नव्या जगाशी बंध. KRA ज्वेलर्स, जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण. अतूट बंध विश्वासाचे पिढ्या पिढ्यांचे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, पुणे. एम्पायर स्टेट, चिंचवड. नमस्कार, मी शीतल. लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. फायनली एवढी वाट पाहून आज गणपती बाप्पा आपल्या घरी येत आहेत. या विघ्नहर्त्याला आपल्या घरी घेऊन येताना चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच असतो. सातारकरांचा हाच आनंद आज आपण पाहणार आहोत. परंतु सुरुवात करूया या गणपतीच्या दर्शनापासून. राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेश याचं दर्शन घेऊन आता आपण घरी नेणाऱ्या गणपतीच्या भाविकांना भेटू.
कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. आहेत. तर चला मग त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज गणपतीला तर कसं वाटतं? खूप आनंद होते कारण एकदाच गणपती बाप्पा आपल्या घरी येतात त्यामुळे असं वाटतंय की गणपतीला लगेच घेऊन जावं आणि आपल्या घरी त्यांचं आगमन व्हावं. बरं, यावर्षी 10 दिवस काय प्लॅनिंग आहे प्रसादाचं? भरपूर काही मोदक, उकडीचे मोदक, भात मोदक, पुरणपोळी अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ. म्हणजे थोडक्यात मॅडम मोदकांच्या व्हरायटी सरांना देणार आहेत. प्लसमध्ये गणपतीला तर अर्थातच नमस्कार सर. जर एखाद्या गणपतीविषयीचा सल्ला द्यायचा असेल तर आमच्या प्रेक्षकांना काय द्याल? गणेशोत्सव हा सण असा आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जाती धर्म प्रथा परंपरा म्हणजे प्रथा परंपरा आपण पाळल्याच पाहिजेत, परंतु कुठल्याही प्रकारच्या जाती किंवा धर्म हा विषय आपला काही राहत नाही. सगळेजण आनंदाने आणि उत्साहाने अतिशय हा सण साजरा करतात. यामुळं गणेशोत्सव हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सर, गणपतीमध्ये जर काही बदल करायचा म्हटलं तर तुम्ही काय कराल? गणपतीमध्ये बदल करायचा म्हटलं तर हा सण आहे चांगला शांततेमध्ये साजरा करावा असं माझं सर्वांना अष्टेकर ज्वेलर्सतर्फे पिढ्या पिढ्यांची नाती फुले नव्या जगाशी बंध. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. गणपती बसत आहे. तर 10 दिवसांचं तुझं प्लॅनिंग काय आहे? कालपासून सजावट केलेली आहे मोठ्या प्रमाणात आम्ही. परत गणपती म्हणजे सजावट केली आहे. 11 दिवस चांगली व्यवस्थित सेवा करू आम्ही त्याची सेवा करतो. रोज आरती असते स्वामींच्या हातनं पूजा करते अशा पद्धतीने सेवा करतो. दीदी, सजावट केली असेल घरी, मग कशा पद्धतीची सजावट तुला आवडते? फुलं वगैरे, लाईटिंग, परत उंदरं अशी त्यांची सजावट तशी आवडते. जेव्हा म्हणजे तुम्ही लहान असताना तुमच्या वेळेस कशी असायचे गणपती? खूप आम्हाला मजा यायची. गणपती कधी यायचे तर असं व्हायचं आम्हाला. आम्ही लय म्हणजे लय सजावट करत बसायचं. 8 दिवस आधीच प्लॅनिंग असायचं कशी सजावट काय करायचं काय नाही. मग आत्ता ज्या पद्धतीने गणपती उत्सव होतात त्या पद्धतीने तेव्हा पण व्हायचे का? आत्ता जास्त आता जास्त आहे. आत्ता जास्त प्रमाणावर आहे. एक फुलांच्या स्टॉलच्या इथे आपण आता आलो आहोत. नमस्कार सर, मला सांगा आज सकाळपासून कशी गडबड चालू आहे? सकाळी 5 वाजेपासून गडबड चालू आहे कामाची आणि फुलं विक्रीची. आर्टिफिशियल फुलांना भरपूर मागणी आहे, त्याच्याबरोबर ओरिजिनल फुलालाही भरपूर मागणी आहे. आर्टिफिशियलच्या कमानी जवळपास सर्व काही संपलेलं आहे. ओरिजिनललाही तेवढीच मागणी, आर्टिफिशियललाही तेवढीच मागणी. रिस्पॉन्स गिरायकांचा फार छान. चांगला. सकाळी 5 वाजल्यापासून तुम्ही इथं आहात. मग मला सांगा, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी गर्दी कशी वाटते तुम्हाला? गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी प्रचंड गर्दी जास्त आहे. मागच्या वर्षी रिस्पॉन्स कमी होता, यावर्षी प्रचंड. थोडक्यात आता डेकोरेशनच्या बाबतीत म्हटलं तरी पण प्रमाण वाढत चाललं आहे. शक्यतो जास्त करून म्हणजे थर्मोकॉलचा वगैरे वापर आधी करायचे, तर माझ्यामध्ये आता फुलांचा वापर लोक जास्त करत आहेत. तर तुम्ही एक काय आमच्या प्रेक्षकांना सल्ला द्या? प्रेक्षकांना एकच सल्ला देईल की आर्टिफिशियलच्या पेक्षा ओरिजिनल फुलाचा वापर करा आणि प्रदूषण टाळा. तर तुम्ही गणपतीसाठी फराळी वगैरे घेतली आहे, फुलं घेतली आहेत, तर या 10 दिवसांच्या गणपतीचं तुमचं काय काय? 10 दिवसाच्या गणपतीमध्ये गौरी सजावट, घरात मिळणारे पदार्थ केले जातात. सणानिमित्त घरात खूप मोठी रेलचेल चालू असते. जॉईंट फॅमिली असल्यामुळे सगळे एकत्र येतात. दॅट इज द म्हणजे मेन हायलाईट असतो हा इव्हेंटचा, जेणेकरून अख्ख्या जॉईंट फॅमिलीमध्ये सगळी लोक एकत्र येतात सणानिमित्त.
वातावरण फार उत्स्फूर्त झालेलं असतं या गणपतीमध्ये. मला एक सांगा, लहानपणीचा गणपती आठवतो? हो साहजिकच लहानपणी आमची गडबड गणपती येणार सुट्टीचा म्हणजे असतो. परीक्षेच्या काळामध्ये येणारी सुट्टी असते आणि त्याच्यामुळे घरामध्ये होणारं एकंदरीत वातावरण आणि अभ्यासापासून मिळणारी सुट्टीचा त्याच्यासाठी लहानपणीचा गणपती फार आवडतो. गणपती कशासाठी आवडतो जास्त करून? सुट्टी असते, गोड खायला छान छान पदार्थ मम्मी बनवते त्यामुळे गणपती आवडतो. एकदम मोठ्याने बोल, गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. छान अशी पारंपरिक वेशभूषा तुम्ही केली आहे. तुमच्या टोपीवर गणपती बाप्पा मोरया असं लिहिलेलं आहे इथे. तर मला असं तुम्हाला विचारायचं आहे की जर जो आता आपण गणपती महोत्सव सेलिब्रेट करतो, हा जर पारंपरिक दृष्टिकोनाने कसा सेलिब्रेट झाला पाहिजे? ढोल ताशा वगैरे बंद झाले पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं होतं. डॉल्बी आली परत, आता डॉल्बी नको आहे. डॉल्बीमुळे लोकांचे दुर्घटना होऊन खूप मरतात. त्यामुळं ढोल ताशाला पुन्हा एकदा प्राधान्य दिलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने गणपतीचा उत्सव साजरा केला पाहिजे. सर, गणपतीमध्ये जर एखादा बदल करायचा म्हणलं तर तुम्ही काय सांगाल? हे आमच्या हे थोडक्यात गणपतीमध्ये जे व्यसन करून वगैरे मिरवणुकीत वगैरे येतात त्याबद्दल बोलताय का तुम्ही? आता तुम्ही तुमचा गणपती कशा पद्धतीने सेलिब्रेट करणार आहात? आमचं गणपती आता आल्यानंतर घरात आम्ही आनंदोत्सव करतो. पेढे वगैरे आता मोदकाच्या पद्धतीत मुलांना आजूबाजूच्यांना बोलून खायला देतो आणि एक वेगळं असं वातावरण घरात निर्माण होतं आणि एक वर्षाचा एक वेगळाच सण असा आनंदाचा या गणपती बाप्पाच्या यानं आम्हाला साजरा करायला असतो. आणि प्रसादाचं काय बोलाल की कशा पद्धतीचे प्रसाद आवडतात? बाप्पाच्या म्हणलं तर पहिला मोदकच प्रसाद हा मेन केला जातो. बाकी मग मुलांच्या आवडीनं जे असतील ते प्रसाद केले जातात. तो प्रसाद केळे फळं वगैरे आम्ही सगळा परिवार जाऊन एकत्र म्हणजे लहान मुलं वगैरे सगळे जाऊन गणपती घेतो आणि आनंदाने गणपतीचं वाजत गावत एकदम हे करून मोदक वगैरे नैवेद्य वगैरे दाखवून खूप छान पद्धती साजरा करतो. गणपतीमध्ये सगळ्यात जास्त आवडणारी कोणती गोष्ट आहे? गणपतीमध्ये एक वर्षातून येणारा असा म्हणजे भरपूर आनंद घेऊन येणारा क्षण आहे आणि हा अतिशय म्हणजे इतका आनंद आहे तो सांगू शकत नाही. आणि मोदक काय आवडणार आहेत सगळ्या मुलांना? काय आवडतं? मोदक आवडतात. गणपतीमध्ये सगळ्यात म्हणजे गणपती का आवडतो सगळ्यात जास्त? कारण की गणपती खूप आनंदी असतो. त्यामुळे आणि गणपती सुट्टी पण मिळते ना. मग एकदम मोठ्याने म्हणा गणपती बाप्पा मंगलमूर्ती. दादा, गणपती तुमचा खूप छान आहे. कशा पद्धतीच्या गणपतीच्या मूर्ती असाव्यात असं तुम्हाला वाटतं? आमच्या प्रेक्षकांना आपले शाडूचे असलेले चांगले असतात कारण जे प्रदूषण होते त्याला ते शाडूची जी जुनी पद्धत आहे त्याप्रमाणेच केलेलं चांगलं. काहीही चांगलं. गणपतीमध्ये काय प्लॅन आहे 10 दिवसांचे? तसे काय मीन्स अजून तरी काय ठरवलेलं नाहीत पण शक्यतो जेवढं मंडळातलं आहे. आता माझं एक मंडळ आहे त्यातून मी सहभागी आहे आणि आमच्या मंडळाने आम्ही ठरवलं आहे की यावेळेस जी डॉल्बी सिस्टीम वगैरे आहे त्याच्यावर म्हणजे तुम्हाला असं वाटतं डॉल्बी सिस्टीम बंद ठेवली आहे ते योग्य आहे आणि योग्य आहे ते फॉलो करावं सगळं? ओके मॅडम, तुमचं काय प्लॅनिंग आहे 10 दिवसांचं प्रसादाचं वगैरे? कशा पद्धतीने डेकोरेशन केले? डेकोरेशन केलं आहे, विसर्जन केले ॲक्च्युली, झोपडी बनवली आहे. ओके, बाकी प्लॅनिंग मग विशेष काय नाही. प्रसाद तुम्हीच बनवणार ना, मिस्टर नाही ना? मग प्रसादाचं काय प्लॅनिंग आहे? आज तरी मोदक बनवले. हां, मग व्हरायटी गप्पाला यावर्षी आहे का? ओके, थँक्यू. आता आपण एका गणपतीच्या स्टॉलमध्ये आलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत विजय मेत्रे. नमस्कार सर. तुमचा हा स्टॉल किती वर्ष झाला आहे? 12 वर्ष झाले. 12 वर्ष झाले. तर मला सांगा कोणत्या कोणत्या पद्धतीच्या मूर्ती असतात तुमच्याकडे?
आमच्याकडे प्लास्टर ऑफ पॅरिस शाडू दोन्हीही असतात. पहिल्या दोन्ही मग यावर्षी ग्राहकांनी जास्त करून कशाला मागणी दिली? आपल्या काय झालं पर्यावरण चाललेलं आहे त्यामुळे तसं शाडूची मागणी चालू झाली. शाडूची मागणी. मग या 12 वर्षामध्ये कशा पद्धतीने होतं? म्हणजे पूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिस होतं आणि आता शाडू आहे का? शाडूचीच मागणी पूर्वीपासून आहे कसं? पहिल्यापासून कसं काही कुटुंबामध्येच माणसं होती की शाडूचे गणपती बसवणार आणि पहिल्यापासून आम्ही शाडूचे गणपती पहिल्यापासून ठेवायचं पण आता त्याच्या डबल मागणी झाली. म्हणजे आधी प्लॅस्टर ऑफ पॅरिसला मागणी होती परंतु आता शाडूला मागणी होत आहे. ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि अष्टकर ज्वेलर्स गणपती आता बसतो तर 10 दिवसांचं तुमचं प्लॅनिंग काय? 10 दिवसांमध्ये आम्ही नवीन कार्यक्रम आम्ही गणपतीच्या दारी ठेवतो. जसं आमचं वातावरण घरामध्ये आनंददायी उल्हासदायी राहण्यासाठी आम्ही एन मार्गे प्रयत्न करतो. म्युझिकच्या माध्यमातून काहीतरी मुलांच्या माध्यमातून एक चांगलं वातावरण निर्मिती या गणपती रायाच्या आगमनाने होते. मला सांगा डेकोरेशन वगैरे कुठल्या पद्धतीचं आवडतं? डेकोरेशन खरं सांगायचं तर माझ्या मिसेसचं सगळं कॉन्ट्रीब्युशन असतं तरीसुद्धा मला थर्माकोलचं आम्ही डेकोरेशन करतो. माळा ज्या इलेक्ट्रिकल माळा असतात त्या इलेक्ट्रिकल माळा आम्ही वापरतो आणि अशा झगमगाट ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न करतो. मॅडम तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की त्यांनी कोणत्या पद्धतीचे प्रसाद वगैरे बनवले पाहिजेत किंवा बदल काय असला पाहिजे? डेकोरेशनचं झालं तर मी आता म्हणेल की आता वातावरण असे आहे तर इको फ्रेंडली सगळ्यांनी डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करा. यांनी बोललं थर्माकोलचं त्या पद्धतीने आम्ही थर्माकोलचं प्लस फ्लॉवर डेकोरेशन करण्याचा जास्त प्रयत्न केला होता यावर्षी आणि मुलाला जसं आवडतं तसं लाईटिंग वगैरे. हां आणि प्रसादाचं झालं तर प्रसाद आपण मोदक मी गणपतीचं आवडतं खाद्य असल्यामुळे मोदक सगळे करतात आणि लाडू वगैरे आणि जे पंचपक्वान्न आपण जसं म्हणतो पुरणपोळी वगैरे येते हेल्दी. थोडक्यात हेल्दी ओके थोडक्यात हेल्दी फूड तुम्ही प्रसादासाठी वापरा असं त्यांचं म्हणणं आहे. इथं दोघं जण आहेत आपल्यासोबत. छोटीशी छानपैकी टोपी वगैरे त्यांनी घातली आहे. गणपती का आवडतो? मोदक खायला आवडते. मोदक खायला खूप आवडतं. ठीक आहे तुला काय आवडतो? आम्हाला गणपती आवडतो का म्हणजे त्यांना त्यांचं तोंड गणपती हत्तीसारखं आहे आणि आम्हाला हत्ती खूप आवडतो. तुला एलिफंट आवडतो त्यामुळे त्याला गणपती आवडतो. बरं जर सुट्टीविषयी सांग मला. गणपतीमध्ये आपल्याला फक्त 2 दिवस सुट्टी असते बरोबर? तर मग तुला वाटतं का की गणपतीमध्ये भरपूर सुट्ट्या असाव्यात 10 दिवस सुट्ट्या जास्त वेळ घालवावा वाटतं? गणपतीमध्ये जास्त वेळ घालवण्यासाठी आम्हाला खूप चांगलं वाटतं. मग ते 10 दिवस तू कंटिन्यू गणपतीवर घालवू शकतो जर शाळेने तुला सुट्टी दिली तर? म्हणजे त्यावेळी अशी इच्छा आहे? आहे. शाळेने 10 दिवस खरंच सुट्टी दिली पाहिजे. एका मोठ्याने म्हणा गणपती बाप्पा किती दिवसांचा सर गणपती असतो? 7 दिवस. 7 दिवस. मग 7 दिवसांचं कशा पद्धतीने प्लॅनिंग करतात? आता हे पहिले दिवस तर गणपती आता ते पूजन हे करून तिथं प्रतिष्ठापना त्याच्यानंतर 2 दिवसांनी गौरी आणि मग गौरीचं सगळं विसर्जन झाल्यानंतर मग 7व्या दिवशी गणपती विसर्जन. काका मला सांगा तुमच्या वेळेस गणपती कशा पद्धतीचे असायचे किंवा कशा पद्धतीने तुम्ही सेलिब्रेट करायचा? साध्या पद्धतीने असायचा. आणि मूर्त्या कशा कुठल्या असायच्या? मातीच्या असायच्या. शाडूच्या का साध्या मातीच्या? साध्या मातीच्या असायच्या. म्हणजे एवढी आत्ता जी झगमगाट आपल्याला दिसली त्या पद्धतीची तेव्हा होती का? नव्हती. मग मला सांगा मग आत्ताची जी पद्धत आहे ती आवडती का तुमच्या काळातली पद्धत तुम्हाला आवडते? आमच्या गावात पद्धत चांगली होती. आता काही भडकपणा आलाय. भडकपणा आलाय. सर तुम्ही काय म्हणाल याबद्दल? आता आपली आहे ती चांगली आहे का आधीची चांगली जे आहे ते पूर्णपणे पाण्याचं जे प्रदूषण होणारं सगळ्या जे कलर्स आहेत ते नक्कीच म्हणजे त्याचा एक पाण्यावर याच्यावर प्रदूषण होतं. मग मला सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीच्या मूर्ती जास्त तुम्हाला आवडतात? आम्ही आत्ता शाडूच्याच घेतो. शाडूच्या मूर्ती तुम्हाला जास्त आवडतात. ओके बाळा एकदा म्हण गणपती बाप्पा व्हेरी गुड. मंगलमूर्ती. ओके थँक्यू सर तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि तुम्हाला हे अष्टकर ज्वेलर्स कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स
इथे छान अशी एक फोर व्हीलर सजलेली दिसत आहे आपल्याला. बरेच जण म्हणजे चालत गणपती नेतात, कोणी टू व्हीलरवरून नेतात, फोर व्हीलरवरून नेतात. पण फोर व्हीलरला इतकं सुंदर त्यांनी सजवलं आहे ना, तसं मला असं विचारायचं वाटत आहे एवढी सजावट का? दरवर्षी आम्ही गणपती याच पद्धतीने सजवून आणतो आणि गणपतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात सगळी परंपरा आहे. आपल्याही घरी थोडंसं उत्साह चांगला असावा म्हणून एवढी सजावट केली जाते. आणि गणपती 10 दिवस असतो, म्हणजे 11 दिवस, पण ते आपल्याला कायमस्वरूपी ठेवता येतात, त्यामुळे 10 दिवस एन्जॉय करायचं. फुल एन्जॉय करायचं. ओके, म्हणजे थोडक्यात तुमचा हा घरचा गणपती आहे. ओके, 10 दिवस काय प्लॅनिंग आहे तुमचं? काय नाही, घरी काय पूजा असते गौरी दिवशी, बाकी काय सजावटीचं केलेलं असतं, बाकी काय. जर गणपतीमध्ये एखादा बदल करायचा म्हणतो, म्हणजे उत्साहामध्ये गणपतीच्या, तर कोणता बदल करा? काय एन्जॉय वेगळा असेल किंवा काय ढोल ताशे वगैरे असेल. ढोल ताशावरून मला एक हे म्हणावंसं वाटेल, डॉल्बी आवडते का ढोल ताशा? म्हणजे 2 तास नक्कीच चांगले डॉल्बीपेक्षा ते तुमच्याकडनं काय डॉल्बीचा वापर करावा का नाही करावा? 2 तास कधीही चांगले, पारंपरिक कधीही छान वाटतं. आणि मूर्ती संदर्भात काय म्हणाल? मूर्ती कोणत्या पद्धतीची? जास्त काही हे नसतं आणि बाकीचे असावे. तुम्ही कोणत्या पद्धतीची तुम्हाला आवडते? थोडक्यात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना हा सल्ला द्याल की शक्यतो जे काही उत्साह तुम्ही साजरा करता आहात तो प्रदूषणमुक्त असावा, पारंपरिक असावा. धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आणि हे गिफ्ट वगैरे इतकी सुंदर गाडी सजवली आहे, त्या पद्धतीने आता तुमच्या कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. गणपती बाप्पा पिढ्यापिढ्यांचे नाते आपले नव्या जगाशी बंध. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. सुवर्ण नाते मनात दाटे आपुलकीचा गंध. नव्या जगाशी बंध. KRA ज्वेलर्स, जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण. अतूट बंध विश्वासाचे पिढ्यापिढ्यांचे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, पुणे. एम्पायर स्टेट, चिंचवड. फिनिक्स मार्केट सिटी, नगर रोड आणि कचेरी रोड, बारामती. आणि आपल्यासोबत त्यांचे मालक आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार. मला सांगा, यावर्षी कोणत्या कोणत्या पद्धतीच्या गणेश मूर्ती तुमच्याकडे होत्या? यावेळी सुद्धा विविध प्रकारचे गणेश मूर्तींचं ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे. त्यात सुरुवातीचाच म्हणजे 1936 सालचा लालबागचा जो राजा आहे, म्हणजे आत्ताचा तर लालबागचा राजा तर मूर्ती ही फेमस आहेच आहे, पण 1936ची जी मूर्ती नवीन कुंभारांनी यावेळी आम्हाला बनवून दिली, त्याला सुद्धा ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे. तसेच शेष म्हणून शेष नागाचा एक गणपती आहे, तो स्टँडिंग गणेश म्हणजे उभा गणपती जो आहे त्यालाही खूप मागणी आहे. आणि शास्त्रोक्त पद्धतीच्या मूर्ती तर आहेत, पेनच्या, उरळी कांचनच्या, याला सुद्धा ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. बरं, मला सांगा, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती यावर्षी जास्त मागणी होती का शाडूच्या? आता तसं पाहायला गेलं तर जनजागृती चांगल्या प्रमाणात झालेली असल्यामुळे लोकांनी शाडूच्या मूर्तींची मागणी वाढलेली आहे, पण आम्हीच लोक कमी पडतोय त्या दृष्टीनं त्यांना मूर्ती देण्यासाठी. पण इथून पुढे सुद्धा आमचा यावर्षी सुद्धा आम्ही शाडूच्या मूर्ती मागून बऱ्याच लोकांना, ग्राहकांना दिल्या, पण त्याची संख्या अपवादात्मक आहे. कारण काय होतं की त्याची शाडूची मूर्ती बनवण्याची प्रक्रिया आणि त्याची बनण्याची संख्या याच्या आणि ग्राहकांचा जो ग्राहकांची संख्या आहे त्याच्यात फार तफावत असल्यामुळे आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅरिससुद्धा ठेवलेला आहे आणि त्यालासुद्धा आहे मागणी. फक्त इथून पुढे आम्ही असा प्रयत्न करतोय, सगळे स्टॉल झाले, एकट्या आम्ही नाही, की बाबा शाडूच्याच मूर्ती जास्तीत जास्त मागून ग्राहकांना द्याव्या, की जेणेकरून पर्यावरण रक्षण व्हावं. ओके, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही यामध्ये नक्की बदल कराल आणि शाडूच्या मूर्तींची नक्की मागणी कराल. धन्यवाद तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल. आणि अष्टेकर ज्वेलर्सतर्फे हे कृष्णा राजाराम
प्लॅन असं काय खास नाही काय दरवर्षीप्रमाणे धमाल करायची धमाल करायची. बरं मला सांगा मग डॉल्बी सिस्टीम आणि ढोल पथक यामध्ये काय आवडतं? ढोल पथक पारंपरिक system नाही आवडत? पारंपरिक डॉल्बी सिस्टम नको नाही आवडत. सर जर गणपतीच्या मूर्तीबद्दल बोलायचं असेल तर काय बोलाल? गणपतीच्या मूर्तीबद्दल शक्यतो शाडूची मूर्ती असल्यामुळे चांगली असते ते पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने शाडूची मूर्ती कधीही चांगली आहे. मूर्त्या म्हणजे आता ह्या नवीन येतात तेव्हा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या हे विडघळत नाहीत. शाडूच्या मूर्त्या विडघळतात आणि आजकालच्या लोकांची ओढ जास्त शाडूच्या मूर्तीमध्ये जास्त ओढ आहे. आता स्टॉलचे तुम्ही जर प्रत्येक बघितलं असेल तर शाडूच्या मूर्ती जास्त माणसांचा प्रतिसाद चाललेला आहे आणि आता कमी पडत आहेत शाडूच्या मूर्त्या पण देखील. आता येत्या काळामध्ये शाडूच्या मूर्तीला जास्त रिस्पॉन्स असेल. काका तुमच्या काळामध्ये कशा पद्धतीने गणेशोत्सव असायचा? शांततेने पार पाडावा आणि जास्त गाड्यावर होत आहे फटाके वगैरे कमी वापरावे त्याच्यामुळं परिणाम होतात थोडा बाळाला त्रास होतो त्याकरता व्यवस्थित शांततेने पार पाडावं. तुमच्या काळात कसं असायचं? वेळेस कसं होतं आमच्या काळात असा साधाच गणपती असायचा मोठे माणूस असायचे अगदी जेवढा वगैरे बसवायचो तेव्हाच्या वेळेचा गणपती उत्सव आवडतो का आत्ताचा आवडतो? आणि त्यावेळेचा गणपती छान होता. ओके थँक्यू तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि अष्टेकर ज्वेलर्सकडे तुम्हाला हे गिफ्ट. कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. गणपतीचं स्वागत जोरदार झालं आहे. पूर्ण सातारा गणेशमय झाला आहे हे तर आपल्याला कळालंच आहे. लोकनृत्याचा गणेश उत्सव सोहळा हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा. 2399कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. सुवर्ण नाते मनात गाठे आपुलकीचा गंध KRA ज्वेलर्स जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण. अतूट बंध विश्वासाचे पिढ्या पिढ्यांचे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. सोन्या मारुती चौक पुणे, एम्पायर स्टेट चिंचवड, फिनिक्स मार्केट सिटी नगर रोड आणि कचेरी रोड बारामती.